आता आपण जाऊया घाटकोपरमध्ये, ज्या ठिकाणी भाजप आमदार राम कदम यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये अनेक गोविंदा पथकही दाखल झाली आहे। मनोज, कशा पद्धतीने गोविंदांचा उत्साह आहे? आपण चालू करायचं। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर सर्वत्र नाद गुंजतोय, तो म्हणजे गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तान्या बाळा। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथके आलेले आहेत। 43हून अधिक गोविंदा पथक आले आणि त्यांची नोंदणी देखील झालेली आहे। आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी गोविंदा पथके ते मनोरंजनाला आणि या ठिकाणी एक इतिहास आपण तयार होईल। कोण 8 थर लावतील, कोण 9 थर लावतील आणि या ठिकाणी कोण 10 थर लावण्याचा देखील प्रयत्न करू शकतो। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी गोविंद उत्साहामध्ये आहे, कारण की वरुण राजाकडनं देखील आपण हे बघितलं तर गोविंद पाऊस पडून त्यांच्यावरती आनंदाचा आणि या ठिकाणी आश्रय देत आहे। आणि तसंच आपण पाहिलं तर या ठिकाणी हे ब्लाइंड लोकांची दहीहंडी देखील होणार आहे। ब्लाइंड नागरिक या ठिकाणी आले आणि तुम्ही बघू शकता हे देखील या ठिकाणी लावणार आहे, त्यांचे देखील मनोरंजन या ठिकाणी नसणार आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ही पहिल्यांदा ही दहीहंडी या ठिकाणी पहिलं थर हे ब्लाइंड लोक लावणार आणि त्यानंतर आपण पाहिलं जे मनोरंजन सुरुवात केलं ब्लाइंड आपल्या इकडे थर लावलं झालं। किती थरांची हंडी लावणार? सर्वप्रथम सांगू इच्छितो की आज ही जी आमची दहीहंडी आहे ती नयन फाउंडेशन आणि आधारिका फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। हे सगळे दृष्टीहीन बांधव आहेत, त्यांना दिसत नाही। गेल्या वर्षीपर्यंत 4 थर लावलेत, आम्ही यावर्षी 5 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। किती थराची हंडी लावणार आहेत? 5 थराची। किती महिन्यांनी सराव केलेला? जवळजवळ एकादशी पासून 1.5 महिना झाला प्रॅक्टिस सुरू आहे। आणि सर्व दृष्टीहीन मुलं आहेत, त्यांना दिसत नाही, पण त्यांचा आत्मविश्वास आहे की आज आधारिका फाउंडेशन आणि नयन फाउंडेशन 5 थर लावण्याचा। कुठून आला आहात? आम्ही मुंबई माटुंगा रुया कॉलेजच्या इथून आलेलो आहोत। आज आधारिका फाउंडेशन आणि नयन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दहीहंडी लावण्याची प्रयत्न करणार आहोत। आपण या ठिकाणी बघतो हे ब्लाइंड बांधव आहेत, ते देखील या ठिकाणी 5 थराचा मनोरा रचणार आहेत आणि ही दहीहंडी या ठिकाणी आपण फोडणार आहेत। आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी दहीहंडी ही म्हणजे घाटकोपरची दहीहंडी, राम कदम यांची दहीहंडी। आणि त्यांच्या दहीहंडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रिटी देखील येत असतात आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपण बघतात घाटकोपरमध्ये येणार आहे आणि त्यांच्या हस्ते देखील हंडी फोडण्यात येणार आहे। आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्यामध्ये देखील हंडीला फोडून काय निर्णय घेतात आणि काय उत्तर देतात विरोधकांना हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या दहीहंडी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।